नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रात्रीच्या वेळी कला आणि अद्वैत झोपलेले असतात. कलाला झोप येत नसते कारण तिला डिझाईनचं काम करायचं असतं. अद्वैत जेव्हा पूर्णपणे झोपलाय हे तिला दिसतं तेव्हा ती हळूच उठते, परंतु अद्वैत थोडासा हलत असतो त्यामुळे पुन्हा ती झोपून घेते. मग अद्वैत पूर्णपणे शांत झाल्यावर कला हळूच उठते, तिच्या कपाटामधून तिचे डिझाईनचे शीट्स घेते आणि बाहेर निघून जाते. इकडे रोहिणीने राहुलला बोलवलेलं असतं. राहुल म्हणतो की काय झालंय मम्मा. तेव्हा रोहिणी आता कलाने जे डिझाईन्स बनवलेलं असतं त्याचं शीट आता राहुलला दाखवते. राहुल म्हणतो की मम्मा हे तर डिझाईन आहे, याचं काय करायचंय. रोहिणी म्हणते की अरे नीट तर बघ. राहुल म्हणतो की अगं हे तर आपल्या नवीन कलेक्शनचं डिझाईन आहे, तुला कुठून भेटलं. रोहिणी म्हणते की मला हे डिझाईन कुठून भेटलं यापेक्षा हे डिझाईन कोणी काढलं ना हे जास्त महत्वाचं आहे. राहुल म्हणतो की कोणी काढलंय. तेव्हा रोहिणी सांगते की मला अशी दाट शंका आहे की हे सगळे डिझाईन्स काढलेले आहे कलाने. राहुल म्हणतो की मम्मा अगं काय बोलतेस तू, एवढ्या मोठ्या लेवलची डिझाईन ती कला करणार आहे का, तिची लेवल तरी आहे का एवढी. आणि हे अजिबात शक्य नाहीये, अद्वैत तिला आजूबाजूला फिरकूही देणार नाही. रोहिणी म्हणते की तेच तर, अद्वैतला सुद्धा या गोष्टीबद्दल काहीही माहीत नाहीये. राहुल म्हणतो की मम्मा जर तसं काही असेल ना तर आपली मात्र सॉलिड चांदी आहे बरं का. रोहिणी म्हणते की म्हणून तर ते शोधून काढायचे आपल्याला. आज तू एक काम कर, तू ऑफिसला जा. आज तुला ऑफिसला जाऊन 2 मिशन करायचे आहेत. पहिलं मिशन तुझं हे असणार आहे की तू सानिकावर लक्ष ठेवणार आहेस आणि दुसरं मिशन तुझं हे असणार आहे की आपली न्यू डिझायनर कोण आहे हे तुला शोधून काढायचं आहे आणि तिच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुला गेन करायची. एकदा फक्त कन्फर्म होऊ दे की ती कला आहे म्हणून, बघच मी कसा बॉम्ब टाकते. राहुल म्हणतो की ठीक आहे मम्मा चालेल. राहुलही खूप आनंदी झालेला असतो. आता राहुल तिथून निघून जातो. रोहिणी मात्र मागे विचित्र पद्धतीने हसत असते. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट हे 500 लाईक्स असणार आहे, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. इकडे कला ही हॉलमध्ये येऊन बसलेली असते. तिला तिचे डिझाईन्स बनवायचे असतात, परंतु डिझाईन्स बनवण्यामध्ये तिचं मन अजिबात लागत नसतं कारण तिला अद्वैतचंच बोलणं आठवत असतं की ज्या प्रकारे अद्वैत म्हणत होता की चांदेकर ज्वेलर्स म्हणजे एक विश्वासाचं नातं आहे आणि त्यामध्ये खोटाडेपणा केलेला मला आवडत नाही. कला आता देवाजवळ जाते. देवी आईला हात जोडून ती म्हणत असते की देवी आई खरं तर सारखं सारखं असं चोरून काम करणं मला खूप भीतीचं वाटतं ग. शेवटी कलेची जोपासना म्हणजे ईश्वराची आराधनाच असते. प्रत्येक वेळी जेव्हा मी कुठलीही कलाकृती साधत असते तेव्हा मला तुझाच आभास होत असतो. कलाकारामध्ये ईश्वराचा अंश असतो असं म्हणतात. मग कलाकारामध्ये जर ईश्वरांचा अंश असेल तर कलाकार चुकीचं काम कसं काय करेल. या चांदेकरांच्या घराला सुद्धा कलेचा वारसा लागलाय. प्रदीप सर, सोहम यांच्यासारखे कलाकार या घरामध्ये आहेत. त्यामुळे या घरामध्ये कलाकाराचं व्यक्तिमत्व काय असतं या घरातल्या लोकांना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. मग हे घर सुद्धा मला लवकरच समजून घेईल ना ग. मग आणि म्हणूनच मला लवकरात लवकर चांदेकरला ही गोष्ट सांगावी लागेल आणि जोपर्यंत मी त्याला खरं खरं सांगत नाही तोपर्यंत मला मात्र चैन मिळणार नाही. कला देवी आईच्या पाया पडत असते. देवी आईला प्रार्थना करत असते. तिला आता सगळ्या गोष्टी अद्वैतला सांगायच्या असतात. त्या सांगायचं असतं की अद्वैत तुझे डिझाईन दुसरं तिसरं कोणी नसून मी बनवतीये आणि श्रेया दुसरी तिसरी कोणी नसून मी आहे. सानिका मला मदत करते. या सगळ्या गोष्टी आता तिला अद्वैतला सांगायच्या असतात कारण अद्वैतला न सांगणं तिला फार अपराधासारखं वाटत असतं. आता कला जेव्हा देवीचं दर्शन घेऊन मागे वळते तेव्हा रोहिणी तिथे उभी असते. रोहिणीला बघून कला घाबरते आणि म्हणते की रोहिणी मॅडम तुम्ही इथे. तेव्हा रोहिणी म्हणते की कला अगं हाच प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे, एवढ्या रात्री तू देवघरात काय करते. कला म्हणते की रोहिणी मॅडम मला जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी आले होते. रोहिणी म्हणते की अरे बापरे, एवढं काय अस्वस्थ वाटत होतं. एवढ्या रात्रीची जर तू देवघराजवळ येतेय तर नक्कीच काहीतरी सिरियस असेल आणि नक्कीच तुझी काहीतरी मोठी अडचण असेल. काही झालंय का कला, हे बघ तुम्हाला सांगू शकतेस काही झालं असेल तर. कला म्हणते की नाही हो रोहिणी मॅडम, मोठी अडचण वगैरे असं काही नाहीये, मी तर आपली सहजच आले होते. रोहिणी म्हणते की अच्छा, एवढ्या रात्री सहज कोणी असं देवघरात येत नाही, परंतु ठीक आहे. आणि हे बघ कला, तुला जर मला काही सांगायचं असेल तर सांगून टाक बरं का, नाहीतर परत तुला असं वाटेल की रोहिणी मॅडमला जर सांगितलं असतं तर खूप बरं झालं असतं. तुला काही सांगायचं आहे का, मला सांगायचं असेल तर सांगून टाक. कला म्हणते की नाही रोहिणी मॅडम, मला काही सांगायचं नाही आहे आणि मी सहज
आणि मी सहजच देवघरात आले होते, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही आहे. रोहिणी म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी तर फक्त पाणी प्यायला आले होते, तू मला इथे दिसली म्हणून मी इकडे आली. रोहिणी आता तिला गुड नाईट म्हणून तिथून निघत असते, परंतु तिथून जात असताना सोफ्यावरच तिला काही शीट्स पडलेले दिसतात, काही कागद पडलेले दिसतात. तिला डाऊट येतो आणि रोहिणीला समजलेलं असतं नक्की तेच शीट्स आहे ज्याच्यावर कला डिझाईन्स करते आणि ती कलाला विचारते की कला, हे कुठले कागद आहे? तेव्हा कला म्हणते की काही नाही रोहिणी मॅडम, ते सहजच आहे, असंच आहे ते. मला झोप येत नव्हती ना, म्हणून म्हटलं थोडं टाइमपास करावं. रोहिणी म्हणते की अच्छा, टाइमपास करत होतेस तू, बरं बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी जाते झोपायला, तू कर तुझा टाइमपास. असं म्हणून रोहिणी आता तिथून निघून गेलेली असते. कला आता डिझाईन्स करायला बसलेली असते. कलाचं मन आता थोडं प्रसन्न झालेलं असतं, कारण देवीचं दर्शन तिने घेतलेलं असतं, देवी आईला सगळं शेअर केलेलं असतं, त्यामुळे तिच्या मनावरचं थोडंसं ओझं हलकं झालेलं असतं आणि आता ती फ्रेश मनाने डिझाईन्स बनवायला घेते. तिच्या डिझाईन्स बनवत असते तर रोहिणी मात्र किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेली असते. रोहिणी पाणी पित असते आणि कलाकडे सुद्धा बघत असते आणि मनात विचार करत असते, बाळा कला, तुला काय वाटलं, तू सुटलीस का? तुला काय वाटलं, तू जे बोललीस ते काय मी ऐकलं नाही का? अगं पण ह्या रोहिणीचं कान आणि लक्ष अगदी सुईच्या टोकासारखं आहे, अगदी धारदार. ही गोष्ट अजून तुला माहीत नाही आहे वाटतं. तू अजिबात काळजी करू नको, सगळ्यांसमोर तुझी योग्य वाट कशी लावायची ना, हे बरोबर मला माहिती आहे. आणि हो, तू स्वतःच्या हाताने तुझ्या दोऱ्या माझ्या हातात दिल्या, त्यासाठी थँक्यू सो मच. तू हे सर्व लवकरात लवकर अद्वैतला सांगण्याची तयारी करतेस ना? कळलं मला, तू जे काही बोलत होतीस ते सगळं ऐकलंय मी, परंतु कर, तुला काय तयारी करायची ना कर. मी सुद्धा अद्वैत समोर तुला कसं तोंडावर पाडायचं ना, त्याची लवकरात लवकर तयारी करते. मग बघूयात आता की तू पहिल्यांदा त्याच्यापर्यंत पोहोचते का मी पहिल्यांदा त्याच्यापर्यंत पोहोचते. तोपर्यंत तुला काय तयारी करून घ्यायची ना, तर सगळी तयारी करून घे. ऑल द बेस्ट. आता रोहिणी पाणी पिऊन तिथून निघालेली असते. कला मात्र तिचे डिझाईन्स कंप्लीट करत असते. इकडे रजनी ही झोपण्याची तयारी करत असते. त्याचवेळी सोहम हा रजनीच्या रूममध्ये आलेला असतो. रजनी म्हणते की अरे सोहम, तू इथे काय काम होतं? तेव्हा सोहम म्हणतो की आता मला रजनी चांदेकर यांची रूममध्ये येण्यासाठी परमिशन घ्यावी लागेल का? मी काय रजनी मॅडमला भेटायला येऊ शकत नाही का? तेव्हा रजनी म्हणते की अरे बापरे, तू मला भेटायला आलायस? आज सूर्य नक्की कुठून उगवलाय? सोहम म्हणतो की अगं आई, तसं नाही, बाबा नाही येत ना आणि मलाही भरपूर वेळ होता, म्हणून म्हटलं की चला थोडा टाइमपास करूया आणि आज ना माझा चंपीचा खूप मूड आहे. रजनी म्हणते की हो का? अरे मग तसं खरं सांगायचं की आई, आज मला तुझ्या हातून ना चंपी करून घ्यायची, मस्त मालिश करून घ्यायची. सोहम म्हणतो की आई, अगं मी असं म्हटलं की माझा चंपीचा मूड आहे, म्हणजे मला तुझी चंपी करायची आहे. हे बघ, तू दिवसभर काम करत असतेस, एवढी थकतेस आणि तुला किती स्ट्रेस असतो, स्वतःसाठी तू काही करते की नाही ग? स्वतःसाठी जरा वेळ काढत जा. आणि त्यामुळे आज तुला वेळ देण्यासाठी मी आलोय आणि मी तुझी चंपी करणार आहे, तुझं काहीही ऐकणार नाहीये, तुझ्या केसांना छान तेल लावून देणार. रजनी म्हणते की म्हणजे? सोहम म्हणतो की म्हणजे वाघाचे पंजे. आता तू काहीही बोलायचं नाही, तू फक्त बसून राहायचं. मला सांग तेल कुठे? तर रजनी त्याला बोट दाखवते. सोहम तेल घेऊन येतो. रजनी बेडवर बसलेली असते. सोहम आता रजनीच्या केसांना तेल लावत असतो. सोहम तिला म्हणत असतो की अगं आई, तू एवढी सगळ्यांची काळजी घेतेस, माझी काळजी घेते, घरच्यांची काळजी घेते, काय हवं नको ते सगळ्यांना बघत असते, मग तुझी काळजी मी घ्यायला नको का? तेव्हा रजनी म्हणते की अरे वा, बापरे, पण तुझ्यात एवढा बदल कसा काय झाला रे? नाही म्हणजे मला माहिती आहे माझा सोहम तसाही खूप छान आहे आणि शहाणा सुद्धा आहे, परंतु अशा छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव तेव्हा होते जेव्हा आयुष्यात कोणावर तरी प्रेम होतं. बरोबर बोलतीये ना मी सोहम? सोहमचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण काजल त्याला आवडत तर असते, परंतु काजलने त्याला नकार दिलेला असतो. रजनी पुढे त्याला म्हणत असते की हे बघ सोहम, जी कोणी तुझी मुलगी असेल ना, त्या मुलीला सांगून टाक, तुझ्या सासूला सगळं काही अगदी टापटीपच लागतं. आणि हो, तिला हे सुद्धा सांग की माझी आई म्हणजे एकदम कडक शिस्तीची बाई. सोहम म्हणतो की अगं आई, काही पण काय बोलतेस? उलट मी तिला हे सांगणार आहे की तुझी सासू ही जगातली सगळ्यात गोड सासू असणार आहे. रजनी हसते आणि म्हणते की बघ, आत्ता कसं पकडलं मी तुला? कोण आहे रे नक्की ती मुलगी? सोहम म्हणतो की अगं आई, मी असंच बोलून गेलो, बोलता बोलता बोलून गेलं, तसं काही मी नको घेऊ त्या गोष्टींचा. रजनी म्हणते की नाही, कोणीतरी आहे, मला तू सांग, मला फक्त तू तिचं नाव तरी सांग. सोहम म्हणतो आई, तू काही पण बोलतेस, हे बघ आता तुझी चंपी झाली आहे, मी निघतो हां.
रजनी म्हणते की अरे अशी अर्धवट चंपी सोडून कोण जातं, माझी चंपी तर पूर्ण करून दे. सोहम म्हणतो की नाही नाही आई, आता पुरेशी झाली तुझी चंपी, मी आता जातो. सोहम आता गडबडतो आणि लगेचच तिथून निघून जातो. रजनी मागे हसत असते आणि म्हणत असते की थँक्यू सो मच कला, आज तुझ्यामुळे मला माझा सोहम पुन्हा परत मिळालाय. परंतु मुलगी कोण आहे हे तर माहीत पाहिजे ना, आणि याचं टेन्शन तर राहिलंच मला. सकाळ झालेली असते. कला सकाळी सकाळी तिची तयारी करत असते आणि मनामध्ये म्हणत असते की देवी आई, ह्या हप्त्याची तर तयारी झाली, परंतु पुढच्या हप्त्याचं काय, पुढच्या हप्त्याची सुद्धा तयारी करावी लागेल. निदान ह्या चांदेकरने त्या अकाउंटंटला सुट्टी दिली नसती तर माझं काम सोपं तरी झालं असतं. पैसे जर मिळाले असते तर बँकेत तरी टाकून दिले असते, आणि पैसे जर हातात असले तर टेन्शनसुद्धा कमी असते. आणि मोठ्याने ती म्हणत असते की हा चांदेकर ना तर नुसता मला त्रास द्यायला जन्माला आलाय. तेवढ्यातच अद्वैत आंघोळ करून तिथे येतो आणि म्हणतो की काय तू आत्ता काहीतरी चांदेकर असं काहीतरी म्हटलीस ना. कला म्हणते की हो बाबा, तुला नाही काय म्हटले मी, आणि आता मी काय बोलले हे विचारत आता माझ्या मागे मागे फिरू नकोस. आता चल बाबा नाश्त्याला, खाली सर्वजण तुझे वाट बघताय. तर कला आता नाश्त्यासाठी तिथून निघून गेलेली असते. अद्वैत मागं म्हणत असतो की सगळेजण माझी वाट बघताय, परंतु ही कला खरे मात्र माझी वाट लावते. प्रत्येक गोष्टीत फक्त आगाऊपणा करते ही मुलगी. तर अद्वैत सुद्धा आता नाश्त्यासाठी निघालेला असतो. सर्वजण खाली नाश्ता करत असतात. कला सर्वांना नाश्ता वाढत असते, परंतु कलाच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू असतात. कला मनात विचार करत असते की चांदेकर मला समजून घेईल का. आणि त्याच गडबडीमध्ये कला अद्वैतला पोहे वाढत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की पोहे नकोय मला, प्रत्येक वेळी तुम्ही जे काही द्याल तेच मी खाईल असं तुम्हाला वाटतं का. माझ्यासाठीचा ब्रेकफास्ट वेगळा आहे, माझ्या सवयीसुद्धा वेगळ्या आहेत, त्यामुळे मला सगळं काही वेगळं लागतं. आता हे तुम्हाला परत वेगळं सांगायचं आहे का मी. कला म्हणते की कोणाला तुला काहीही सांगायची गरज नाही आहे आणि गरज कधी पडणारही नाही. तुझा वेगळा नाश्ता तयार आहे. सगळ्यांना वाढून झालं की मी वाढते तुला. तर अद्वैत आता म्हणत असतो की नाही, मला पहिल्यांदा वाढ. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, अरे कधी कधी समजून घ्यायचं असतं, प्रत्येक वेळी भांडणं म्हणजे सोल्युशन नसतं. अरे तू पण जरा समजूतदारपणा दाखव ना. आणि जर विषय नसताना हे बघ, तू सुनबाईवर कधी ओरडत जाऊ नकोस हा. अरे ती सगळ्यांसाठी राबत असते, सगळ्यांची काळजी घेत असते, कोणाला काय हवं नको ते सगळं बघत असते, अगदी कोणाला तक्रार करण्याचा सुद्धा चान्स देत नाही. आणि एवढी गोष्ट लक्षात ठेव की ती घरची लक्ष्मी आहे आणि तिला टोचून बोलायचं नाही, ते मला अजिबात आवडणार नाही. त्या कलाची बाजू घेत अद्वैतला चांगलंच आबांनी झापलेलं असतं, त्यामुळे अद्वैतचा चेहरा मात्र उतरलेला असतो. सरोज आबांना म्हणते की आबा, तुम्ही प्रत्येक वेळी अद्वैतलाच का बोलत असता. तो म्हणजे कामाच्या प्रेशरमुळे तो जरा चिडून बोलला हे मला मान्य आहे, परंतु ही पण काय माझ्या अद्वैतला सरळ उत्तरं देत नाही, त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही काय तिची बाजू घेत जाऊ नका. दरवेळी मी किती बरोबर, मी किती सगळ्यांना समजून घेते, माझं किती घरावर लक्ष असतं, मी घरासाठी काय काय करते, हेच या मुलीला दाखवायचं असतं. आणि तुम्हाला तिची बाजू घेण्याची काही गरज नाहीये. जी लोक फसवतात आणि जी लोक धोका देतात ना, त्यांना अद्वैतला समजून घ्यायची काही गरज नाही. कलाला मात्र फार वाईट वाटत असतं. रोहिणी हळूच राहुलला म्हणत असते की आता बघितलं ना सरोजवहिनी काय म्हटली ते, की आता जर हिला कळलं की कला सगळ्यांना फसवून ज्वेलरी डिझाईन करते तर मग काय हंगामा होईल याचा फक्त विचारच कर राहुल तू. रोहिणी आणि राहुल मात्र हसत असतात. तर आबा म्हणतात की हे बघा, जेवणाच्या ताटावर आणि जेवणाच्या टेबलवर उगाचच आता भांडणं नकोयत, आता जे काही झालंय ते आपण समजून घेऊयात. सर्वांचे नाश्ते आता झालेले असतात. अद्वैत आता ऑफिसलाही गेलेला असतो. तर इकडे कला आता तिच्या वेळामध्ये डिझाईन्स कंप्लीट करत असते आणि तिने सानिकाला कॉल लावलेला असतो. सानिकाला ती विचारत असते की काय काय करेक्शन्स आहे ते तू मला सांग ना, मी लगेच करून घेते. सानिका म्हणते की बरं ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला लगेचच मेल करते. कला म्हणते की चालेल. सानिका लगेचच कलाला मेल सेंड करून देते आणि सांगते की मॅडम, मी तुम्हाला मेल सेंड केलाय, तुम्ही एकदा चेक करून घ्या. सानिकाशी बोलताना सुद्धा तिला फक्त अद्वैतचे शब्द आठवत असतात की सानिका तो खोटं बोललाय आणि खोटं बोलणाऱ्या माणसांना आपल्या ऑफिसमध्ये अजिबात जागा नाही. कलाला हेच आठवत असतं की अद्वैतला खोटं बोलणाऱ्या लोकांशी किती चीड आहे, आणि सगळ्यात जास्त त्याला चीड आहे ती म्हणजे चांदेकर ज्वेलर्ससोबत जे लोक जोडले गेलेत, तेच लोक जर अद्वैतला धोका देत असतील तर अद्वैतला त्या गोष्टीचा किती त्रास होतो. आणि मग अद्वैत कसलाही विचार न करता डायरेक्ट त्यांना कामावरून काढून टाकतो. ही गोष्ट कलाला चांगलीच माहीत असते. कला आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. सानिका हॅलो हॅलो म्हणत असते, हॅलो मॅडम तुम्ही आहात का फोनवर. आणि मग कलाचं लक्ष जातं. कला म्हणते की हो सानिका बोल ना, सॉरी.
हो सानिका, मला फक्त 2 मिनिटं दे. आता त्याच वेळी तिथे रोहिणी आलेली असते आणि विचार करते की सानिका ही चांदेकर ज्वेलर्स ऑफिसमधल्या सानिकासोबत बोलतीये का? मला तर आता ही गोष्ट शोधायलाच हवी. रोहिणी पटकन आता राहुलला कॉल करते आणि राहुलला कॉल करून ती राहुलला म्हणते की राहुल, आता तू पटकन जा आणि हे चेक कर की सानिका कुणाशी बोलते का. राहुल आता बाहेर येऊन सानिकाला चेक करतो तर सानिका ही कॉलवरच बोलत असते आणि मग राहुल रोहिणीला सांगतो की हो मम्मा, ती कॉलवरच बोलतीये. कला सानिकाला म्हणत असते की सानिका, तू काळजी करू नको, मी सगळे करेक्शन्स बघितलेत आणि मी लवकरात लवकर आता तुला डिझाईन्स देखील पाठवते. आणि हो सानिका, अकाउंटचं जर काही कळलं तर तू मला सांगशील. कलाने आता फोन ठेवलेला असतो आणि सानिकाने सुद्धा फोन ठेवलेला असतो. तर रोहिणी लगेचच आता राहुलला विचारते की राहुल, सानिकाने आता फोन ठेवला का? तर राहुल म्हणतो की हो ठेवला. रोहिणी म्हणते की बरं ठीक आहे राहुल, मी तुला नंतर फोन करते आणि बाकीचं सगळं काही तुला कॉलवरच सांगेल. आणि मग रोहिणीने फोन ठेवलेला असतो आणि ती विचार करत असते की अच्छा, म्हणजे हा प्लॅन आहे. तर रोहिणी मनात विचार करत असते की कला, तू तर खूपच पुढे पावलं टाकली आहेत ग, पण तू चांगलीच फसली आहे आता. आणि एवढं लक्षात ठेव की तू जर शहाणी असेल ना तर मी 150 शहाणी आहे. तू आता बघशीलच मी काय करते ते. रोहिणी आता तिथून निघून गेलेली असते. कला तिचे डिझाईन्स बनवत असते परंतु सारखं तिला अद्वैतचं बोलणं आठवत असतं. अद्वैत त्या एम्प्लॉईला म्हणत असतो की तुम्ही जर मला खरं सांगितलं असतं तर मी अजिबात चिडलो नसतो आणि खरं सांगून जर तुम्ही फिरायला गेले असते तर मी तुम्हाला अडवलं सुद्धा नसतं. हे बघा, माझ्या कंपनीमध्ये खोटाड्या माणसांना अजिबात जागा नाही आहे. चांदेकर ज्वेलर्स म्हणजे विश्वासाचं नातं आहे आणि ह्या विश्वासाच्या नात्यामध्ये जर असा धोका मिळणार असेल आणि ह्या विश्वासाच्या नात्यात असा फ्रॉड होणार असेल तर अशा लोकांना आमच्या ऑफिसमध्ये अजिबात जागा नाही. कला मनात विचार करत असते की खोटं बोलणाऱ्या माणसांशी अद्वैतला खूप चीड आहे, ही गोष्ट मला चांगली माहिती आहे आणि खरं तर हे चुकीचं पण नाही आहे, परंतु मी तरी काय करू. अद्वैत समजून घेणारा असता तर निदान समजवता तरी आलं असतं, पण हा कुठला ऐकणार आहे आणि माझी बाजू तर अजिबातच ऐकून नाही घेणार. एकीकडे मी त्याचं काम करतेय, त्याचं काम होतंय या गोष्टीपेक्षा मी तिकडे काम करतेय आणि तेही लपून, ही गोष्ट त्याला जास्त असह्य होईल. आणि मग यावरून परत राग, प्रतिराग, प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी सुरू होणार. मला मान्य आहे की मी खोटं बोलले, परंतु त्यामागे काहीतरी परिस्थिती होती. आता या सगळ्या गोष्टी मी कशा समजून सांगणार आहे. कुठल्याही कामाची सुरुवात जर खोटेपणाने झाली तर ते खोटं लपवण्यासाठी किती सगळे खोटं बोलावे लागणार आहे. अजून काय करू मी आता? त्याला स्पष्टपणे सगळं समजावून सांगू का? काहीही झालं तरी अद्वैतला ही गोष्ट बाहेरून कळण्याआधी मलाच त्याला सांगायची आहे आणि त्यामुळेच काहीही करून आज तर मला अद्वैतसोबत बोलावंच लागेल. कलाला आज काहीही करून अद्वैतला खरं सांगायचं असतं की डिझाईन दुसरं तिसरं कोणी नाही तर मी बनवतीये. अद्वैतला ऑलरेडी त्या गोष्टीचा डाऊटच असतो की जी डिझायनर आहे ती कला खरेच आहे, परंतु आता कला स्वतः हे सगळं सांगणार असते. प्रश्न फक्त हा असतो की रोहिणीने बॉम्ब टाकण्याच्या आत कलाने फक्त अद्वैतला सांगावं. तर इकडे सरोज जेव्हा तिच्या केबिनमध्ये असते तेव्हा रोहिणी तिथे आलेली असते. रोहिणी आता सरोजला नॉक करून आतमध्ये येण्याची परमिशन मागत असते, परंतु सरोज मात्र तिला पूर्णपणे इग्नोर करते. रोहिणी तरी बिनलाजासारखी आता केबिनमध्ये येते आणि सरोजच्या समोर बसते. तर सरोज तिला म्हणत असते की हे बघ रोहिणी, आता मी अत्यंत बिझी आहे आणि खूप कामात आहे. तुझं काही महत्त्वाचं काम असेल तरच बोल हा. तेवढ्यातच एक एम्प्लॉई येतो, सरोजला काही डॉक्युमेंट्स दाखवतो. डॉक्युमेंट्स बघते, ओके म्हणते आणि त्याला तिथून जाऊन देते. रोहिणी म्हणते की अरे वा सरोज मॅडम, म्हणजे तू फक्त मे आय कमिंग असं म्हटल्यावरच लोकांना परमिशन देते का आतमध्ये येण्याची? सरोज म्हणते की काय चालवलंय ग हे रोहिणी? तेव्हा रोहिणी म्हणते की अगं मी कुठं काय चालवलंय, तू तर चालवतीयस सगळं तुझ्या इशाऱ्यावर. तू स्वतःला इथली मालकीन समजतेस आणि सगळ्यांना तुझ्या इशाऱ्यावर नाचवतेस. एनिवेज तो तुला मॅडम म्हणाला तर तू त्याला काहीही प्रश्न विचारले नाही, काय, कुठे, कशाला, काही विचारलं नाही. सरोज म्हणते की काय चाललंय रोहिणी तुझं? आणि हे बघ, त्याचं काम होतं म्हणून तो आला होता. तुझं जर काही काम असेल तर बोल ना तू. रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तेच तर बोलतेय ना मी. इथला एम्प्लॉई आणि मी, आमच्या दोघांमध्ये काही फरक नाहीये का? आणि काय ग, मला एक गोष्ट सांग की इथे काम नसल्याशिवाय मला इथे यायला परवानगी नाहीये का? सरोज म्हणते की हे बघ, तू जर तिरकसच बोलणार असेल ना तर मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. इकडे कला तिचं काम करत असते, परंतु ती मात्र विचार करत बसलेली असते. कामावर तिचं अजिबातही लक्ष नसतं. त्याच वेळी सानिकाचा तिला मेसेज येतो की मॅडम करेक्शन झाले का? तर कला म्हणते की बापरे, सानिकाने मला मेसेज देखील पाठवला, लवकरात लवकर हे सगळं करावं लागेल. कला आता पटपट तिचे डिझाईन्स कंप्लीट करत असते, परंतु डिझाईन कंप्लीट करताना मात्र तिचा मूड अजिबात लागत नसतो.
कला विचार करत असते की पण खरंच सगळं काही खरं सांगून टाकायचं या विचाराने सुद्धा किती बरं वाटतंय. फक्त एकदा डोक्यावरचं हे माझं ओझं उतरलं ना तर मी निश्चिंतपणे काम करू शकते. कलाला अद्वैतला आता सगळं काही सांगायचं असतं. खरं खरं सांगून आता अद्वैतचं तिला मन जिंकायचं असतं. पण तू फक्त एवढं होऊ नये की पहिल्यांदा रोहिणी जाऊन सगळ्यांना सगळं काही सांगेल आणि मग कला सांगण्याच्या आधी रोहिणीकडून अद्वैतला सत्य समजेल. मित्रांनो, याबद्दलचं तुमचं मत नक्कीच कळवा आणि पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की रोहिणी आणि राहुल जेव्हा केबिनमध्ये असतात तेव्हा रोहिणी ही सरोजला म्हणत असते की हे बघ सरोज वहिनी, हे अद्वैतने अप्रूव्ह केलेले डिझाईन्स आहेत आणि हे तुझ्या सुनेने काढलेले डिझाईन्स आहेत. आता तू स्वतःच बघ की तुला ह्या दोघांमध्ये काही साम्य वाटत नाहीये का. सरोज जेव्हा ते दोन्हीही डॉक्युमेंट चेक करून बघत असते तेव्हा त्यावरचे डिझाईन्स हे सेम टू सेम असतात आणि ते बघून सरोजला मोठा धक्का बसतो. कला विचार करत असते की आज काहीही झालं तरी चांदेकर सोबत बोलायचं म्हणजे बोलायचंच असं म्हणत कला आता अद्वैतला कॉल करत असते. परंतु अति आगाऊचा कॉल बघून आता अद्वैत मात्र कॉल कट करत असतो. तर कला विचार करत असते की हा माझा कॉल का कट करतोय, जाऊ दे आता जे काही आहे ना तो आल्यावरच मी बोलेल. तर मित्रांनो, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.